शिंदेंचे सर्व आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आमदार महेश शिंदेंनी मात्र पोलिसांना समर्थन दिलं। सातारा प्रकरणामध्ये पोलिसांना विनाकारण घुसवणं हे चुकीचं आहे। प्रकरणाचा नीट अभ्यास करायला हवा। पालकमंत्र्यांनी कशाला एवढा दंगा करायला पाहिजे? सदस्यांना पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणं पटलेलं नाही। शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी पक्षविरोधी भूमिका मांडली। दरम्यान महेश शिंदे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। पाहू आपल्यासोबत महेश शिंदे आपण थेट त्यांच्याशी बोलूया। सर, जो गोंधळ पाहायला मिळतोय साताऱ्यामध्ये, काय सांगाल त्याबद्दल? गोंधळ वगैरे काही नाहीये, गैरसमजुतीतून झालेला हा प्रकार आहे। एकनाथ शिंदे साहेबांना जे अजितदादाचे 5 सदस्य फुटले त्याची मी त्यांना आधीच कल्पना दिली होती की साहेब हे बघा, सगळ्याच सदस्यांना माझ्यासहित अजितदादा गटाच्या सदस्यांना सुद्धा महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाबरोबर किंवा काँग्रेस बरोबर जाण्याची भूमिका मान्य नाही। त्यामुळे साहेब हे तुम्हाला चुकीचं कळवलं जातंय। माझी एक छोटी अशी इच्छा होती की पालकमंत्र्यांनी भाजप, आम्ही आणि अजितदादा गट यांच्यात बसून काय असेल तो समन्वय साधून जर केला असता तर हा प्रकार घडला नसता, अशी माझी भूमिका आहे। मध्ये फूट पडली या गोष्टीमुळे? कुठली फूट पडते? किरकोळ गोष्ट आहे। तिघं पुन्हा बसतील आणि सोडून टाकतील। शंभूराज देसाई साहेबांना जरा भीती वाटली की बहुतेक त्यांना सदस्य कमी पडतात म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला। तो चुकीचा होता निर्णय, हेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय। त्यांनी अजितदादा पवारांचे प्रदेशाध्यक्ष आता शशिकांत शिंदे साहेब आहेत, त्यांना बरोबर घ्यायला नाही पाहिजे होतं। म्हणजे चुकीचं केलं शंभूराज देसाई? हा, थोडं चुकलं त्यांचं। हे माझ्या विचारानं माझ्या मतदारसंघासाठी हे चुकीचं घडलं। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।